भोग संपल्याशिवाय त्याच्या मदतीला जाण्याचा अधिकार भगवंताला नाही. ज्या क्षणी हे भोग संपतील त्या क्षणी तिच्या भक्तीची पुणे आम्हाला आपोआप तिच्या जवळ खेचून ठेवू. माझी पण खूप इच्छा आहे पंढरपूरला यायची. पांडुरंग 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 पांडुरंग. काकू अहो नसा काकू काय तुला ओरडायला जीवन तारे अजून. अहो तुमची सून गेली पंढरीच्या वारीला. काय तुम्ही काय सांगतेस अशी कशी काय मला न विचारता. अहो खरंच गेली. अरे बाबा राजा शिवराजांना जा. आणि त्याच क्षणी त्यांचे हृदय ते लगेच शुद्ध स्त्रीचे रूप धारण करून त्याच क्षणी सखूकडे गेले आणि म्हणाले, तुला पंढरीला जायचं ना. हो मग जा ना. आता पुजारी काका तिकडे वारीत वाट बघतात तुझी. इकडे सखूबाई पंढरपूरला पोहोचल्या आणि देवाचे दर्शन घेत त्यांनी समाधी घेतली. शेवटी सखूंचा जीव सुटला आणि त्यांचा देह पडला. नशिबाने कराळजवळील केवळ नावाच्या गावातील एका ब्राह्मणाने त्यांना ओळखले आणि त्यांच्या साथीदारांना बोलवून त्यांचे अंतिम संस्कार केले. आता रुक्मिणीजींनी पाहिलं की त्या इथे मरण पावले आहे आणि माझा स्वामी त्यांच्या जागी सूर होऊन बसला आहे. हे होणारच होते. सखू घरी परत आल्याशिवाय आमची सुटका होणार नाही. आमची बांधिलकी आहे त्याच्याशी. हा आमचा शब्द आहे. एका अवतारात दिलेला शब्द दुसऱ्या अवतारातही आम्ही पाळतो हे आपण जाणता. आणि म्हणूनच सखू परत घरी येईपर्यंत आम्ही हे घर सोडणार नाही. प्रणाम माते. पुन्हा होय सर. आता बोलण्यात वेळ देऊ नकोस. तुला पंढरीच्या वारीला येता यावं म्हणून देव स्वतः तुझ्या घरी तुझं रूप घेऊन राहिले. जा त्यांना मोकळं कर. पांडुरंग. काही दिवसांनी जेव्हा केवळ गावातील ब्राह्मण सखूंच्या मृत्यूची बातमी त्यांच्या घरी द्यायला आले आणि सखूला घरात काम करताना बघितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण ती सखू होती तर मग ही कोण? मी सांगते. हा साक्षात पांडुरंग आहे. हा जगत जेठी मला वारीला जाता यावं